नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचं 17वं सेशन बघतोय आणि या सेशनमध्ये आपण जे आत्ताच्या 2017 मधली जी UPSCची एक्झाम झाली आहे त्याच्यामध्ये पेपर 2 मध्ये जे काही प्रश्न आले होते त्याच्यापैकी एकूण 7 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहे आणि बाकीचे बरेचसे प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी असतील जे की आपण डेली क्विज 19 मध्ये सॉल्व्ह करणार. ओके, तर आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न एकदम सोपा होता, मात्र तुम्ही याच्यामध्ये जास्त वेळ घालवणं अपेक्षित नव्हतं. तुम्हाला फार पटकन हा क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे, तरच अशा प्रकारचे सगळे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मधले बघून होतील. ओके, तर हा प्रश्न होता की हाऊ मेनी नंबर्स आर देअर बिटवीन 99 to 1000 सच दॅट द डिजिट 8 ऑक्युपाइज द युनिट प्लेस. म्हणजे युनिट प्लेस म्हणजे एकक स्थान हे 8 असलं पाहिजे. असे किती नंबर आहेत 99 ते 1000 यांच्यामध्ये. ओके, तर व्यवस्थित काउंट करायचं आहे. अगदी सोपं आहे. फक्त तुम्हाला 100 ते 200 पर्यंत किती आहेत हेच काउंट करायचे. नंतर तुम्ही असे किती ग्रुप फॉर्म होतात ते बघायचं. जसं की 100 ते 200 हा एक ग्रुप आहे, त्यानंतर 200 ते 300 असा एक ग्रुप फॉर्म होईल. तर एकूण 100 ते 1000 पर्यंत तुम्हाला 9 ग्रुप फॉर्म होतील आणि प्रत्येक ग्रुपमध्ये सेमच नंबरचे असे नंबर असतील की ज्यांचा युनिट प्लेस 8 भेटणार आहे. ओके, तर आपण 100 ते 200 मध्ये जे आहेत ते काउंट करूया. जसं की 108, त्यानंतर 118 सुद्धा आहे, 128, 138, 148, त्यानंतर 158 आहे, 168, 178, 188 आणि 198. तर एकूण 10 नंबर आहेत ज्यांचा युनिट प्लेसला 8 आहे. ओके, तर हे एका ग्रुपमध्ये झाले. असे 9 ग्रुप असणार आहेत. मग आपला आन्सर राहील 9 × 10 म्हणजे किती नंबर एकूण भेटतील ज्यांचा युनिट प्लेस 8 आहे. असे एकूण 90 नंबर भेटतील. ओके, 9 × 10. ओके, क्वेश्चन नंबर 2 आता सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन नंबर 2 हा पण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे ॲक्च्युली. याच्यामध्ये द एज ऑफ मिस्टर एक्स असं सांगितले लास्ट इयर होतं वॉज द स्क्वेअर ऑफ अ नंबर अँड इट वुड बी द क्यूब ऑफ अ नंबर नेक्स्ट इयर. म्हणजे एका कुठल्या तरी नंबरचा ते क्यूब असला असता. व्हॉट इज द लिस्ट नंबर ऑफ इयर्स ही मस्ट वेट फॉर हिज एज टू बिकम क्यूब ऑफ अ नंबर अगेन. एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. तुम्हाला क्वेश्चन समजला आहे का हे मॅटर करणार आहे. एक कोणीतरी मिस्टर एक्स नावाचा एक पर्सन आहे आणि त्याच्या एजबद्दल सांगितलेलं आहे. त्याचं प्रेझेंट एज तुम्ही एक्स कन्सिडर करू शकता समजण्यासाठी. फक्त ॲक्च्युली याच्यासाठी काही फॉर्म्युला वगैरे नाही आहे. आपण एकदम सोप्या पद्धतीने याला सॉल्व्ह करणार आहे. तर समजा त्याचं प्रेझेंट एज एक्स आहे. तर असं सांगितलं कंडिशन 1 मध्ये की जर मागच्या वर्षीचं आपण एज बघितलं म्हणजे x-1 केलं तर ते एका नंबरचा स्क्वेअर असणार आहे. ओके, ही कंडिशन 1 नुसार सांगितलेलं आहे. कंडिशन 2 मध्ये काय सांगितलंय, एक्स हे जे प्रेझेंट एज झालं आणि पुढच्या वर्षीचं बघाल म्हणजे x+1 केलं तर एका कुठल्या तरी नंबरचा तो क्यूब नंबर असणार आहे. हे कंडिशन 2 मध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्याला विचारले काय की या एक्सला किती वर्ष वाट बघावी लागणार आहे जेणेकरून त्याचा जो इयर असणार त्याचं जे वय असणार आहे हे एक परफेक्ट क्यूब बनल. ओके, म्हणजे सपोज C एखादा नंबर आहे आणि तो क्यूब कसा बनल, किती वर्षांनंतर बनल, किती वर्ष त्याला वाट बघावे लागेल असे विचारले. ओके, तर अगदी सोपा प्रश्न होता. याच्यामध्ये तुम्ही एक असं कन्सिडर करू शकता. आता हे ॲक्च्युली हे तर कंडिशन्स फक्त आपण फॉर्म केल्यात तुम्हाला समजायसाठी, मात्र असं काही इक्वेशन वगैरे यूज करावंच लागणार नाही आहे. सरळ फक्त सेकंड कंडिशनचा थोडासा विचार करू आपण. आता असा एक ग्रुप फॉर्म करू, एक छोटासा आपण एक टेबल बनवू. त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयरचं त्याचं एज काय होतं आणि प्रेझेंट काय आहे आणि नेक्स्ट इयरला काय असणार हे असे 3 कॉलममध्ये अगदी शॉर्टमध्ये लिहूयात. ओके, नेक्स्ट इयर मग असं आपल्याला इथं इयर असं पाहिजे की एखाद्या नंबरचा तो क्यूब असला पाहिजे. तर आपण आता हा एक मिस्टर एक्स ह्युमन बिईंग आहे त्याच्यामुळं 100 वर्षापर्यंत जास्तीत जास्त जगल असं कन्सिडर करू आणि त्या दृष्टीने बघू. तर नेक्स्ट इयरचा जो नंबर आहे हा क्यूब कधी बनू शकतो, एक सुद्धा एखाद्याचा म्हणजे 1चा क्यूबच आहे एक, त्याच्यामुळं 1 बनू शकतो. प्रिव्हियस इयरला तो 0 असणार आहे आणि म्हणजे प्रेझेंट एजमध्ये तो सध्या 0 असेल आणि प्रिव्हियस इयरमध्ये -1 असणार आहे. तर अशी तर कंडिशन पॉसिबलच नाही आहे की त्याचं पुढच्या वर्षी एज 1 इयर असेल, आता सध्या 0 आहे. ओके, त्याच्यामुळे हे ऑप्शन रॉंग राहील. त्याच्यानंतर दुसरा एक क्यूब बघा. तर 8 एक नंबर आहे तो क्यूब आहे, तो 2चा क्यूब आहे. नेक्स्ट इयर त्याचं वय 8 असू शकतं म्हणजे प्रेझेंट वर्षी त्याचं 7 वय असणार आहे आणि आधीच्या वर्षी 6 वर्ष असेल. मात्र 6 हे कुठल्याच नंबरचा स्क्वेअर नाही आहे. कंडिशन 1 मध्ये काय सांगितले की तो स्क्वेअर असला पाहिजे, आधीचं वर्षाचं जे त्याचं एज आहे हे स्क्वेअर असलं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे हे पण रॉंग राहील. त्याच्यानंतर 8 नंतर पुढचा स्क्वेअर बघा तर 27
एक क्यूब आहे, सॉरी 27 हा क्यूब आहे, 3चा क्यूब आहे. तर त्याच्या आधी म्हणजे प्रेझेंट एज त्याचं काय असणार आहे, तर 26 असणार आहे सध्याचं. 1 वर्ष पाठीमागचं एज त्याचं किती असेल, तर 25 असणार आहे. आणि हा जो नंबर आहे हा एक स्क्वेअर नंबर सुद्धा आधीचं इयर भेटतोय आणि नेक्स्ट इयर हा त्याचा क्यूबचा पण एक इयर भेटतोय. ओके, म्हणजे 27 3चा क्यूब आहे, तर 25 हा 5चा स्क्वेअर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक भेटू शकतो असा एक नंबर की ज्याच्या आधी सुद्धा एक स्क्वेअर आहे आणि त्याच्यानंतर एक क्यूब आहे. तर असा एकच नंबर आहे, तो म्हणजे 26. तर त्या माणसाचं या मिस्टर एक्सचं जे एज असणार आहे हे सध्याचं एज 26 इयर आहे. आणि याच्या पुढचा जर क्यूब बघाल तर 27 असतो. मात्र ऑप्शन जर बघितले तर असा ऑप्शनच नाही आहे की त्याला 1 वर्ष वाट बघावी लागेल. ऑप्शन सगळे असे आहेत की 42, 38, 25, 36. तर 27 पुढच्या नंतरचा क्यूब बघाल तर तो 64 आहे, तो म्हणजे 4चा क्यूब आहे. 64 मधून आपल्याला 26 वजा करायचे, त्याचं प्रेझेंटेज वजा करायला लागणार आहे आणि जे आन्सर भेटेल ते म्हणजे 38. तर त्याला 38 वर्ष वाट बघावी लागणार आहे त्याचं एज 64 वर्ष होण्यासाठी, जे की एका नंबरचा क्यूब आहे. ओके, तुम्हाला कळालं असेल, एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, याच्यामध्ये कुठलाही फॉर्म्युला यूज करायचा नाही आहे, फक्त हे लॉजिक तुम्हाला पटकन समजणं गरजेचं आहे. ओके, आणि तुम्ही लेक्चरमध्ये जर व्यवस्थित लक्ष देऊन ऐकत असाल तर मी जे सांगतोय आणि आपल्या दोघांची जर वेवलेंथ मॅच झाली तर तुम्हाला पण पटापट समजत जाईल. ओके, म्हणजे मी एका प्रश्नावरती भरपूर वेळ देतोय त्याच्यासाठीच, कारण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ऐकून किंवा सॉल्व्ह करून एक लॉजिक बिल्ड होईल. अशा प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तुम्हाला तर तुम्हाला सुद्धा तो मनाने सॉल्व्ह होईल. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघूयात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा पण एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेशोचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. आपण क्वेश्चन पहिल्यांदा बघू काय आहे. पी वर्क्स थ्राइस फास्ट ॲज क्यू, म्हणजे पी इज इक्वल टू 3Q. ओके, म्हणजे पी हा क्यूच्या 3 पट जास्त फास्ट काम करतोय असं सांगितले. वेअर ॲज पी प्लस क्यू बद्दल असं सांगितलंय टुगेदर कॅन वर्क 4 टाइम्स ॲज फास्ट ॲज आर, म्हणजे पी प्लस क्यू इज इक्वल टू 4R. ओके, तर ही झाली कंडिशन 1, ही झाली कंडिशन 2. आता काय सांगितलंय, इफ पी क्यू अँड आर टुगेदर वर्क ऑन अ जॉब, म्हणजे जर तिघं पण एक साथ काम करत असतील पी क्यू आणि आर, तर व्हॉट रेशो शुड दे शेअर द अर्निंग, म्हणजे त्यांचं जे अर्निंग असणार आहे ह्याचा रेशो काय असेल. आता अर्निंग जे आहे, अर्निंग आणि त्यांची इफिशियन्सी ह्याचा रेशो सेमच असतो, म्हणजे जेवढा जो कोणी इफिशियंटली काम करतोय त्याचं अर्निंग त्याच रेशोमध्ये असणार. ओके, म्हणजे आपल्याला फक्त रेशो कशाचा काढावा लागणार आहे पहिल्यांदा, म्हणजे तर या तिघांचा एकत्रित काम करतानाचा रेशो काढायला लागणार आहे, म्हणजे ते किती फास्ट काम करतात. जसं की पहिल्या कंडिशनवरून आपल्याला पी आणि क्यूचा रेशो भेटू शकतो. पी अपॉन क्यू इज इक्वल टू 3/1, म्हणजेच पी इज टू क्यू हा जो रेशो आहे हा 3:1 आहे. ओके, हे कंडिशन 1 वरून सरळ सरळ भेटून जाईल. कंडिशन 2 मध्ये तुम्ही ही जी पहिली कंडिशन जी आहे ती फक्त 2 मध्ये यूज करायची. जसं की पीची व्हॅल्यू 3Q जी आहे व्हॅल्यू ती आपण कंडिशन 2 मध्ये ठेवूयात, म्हणजे 3Q प्लस Q बरोबर R आपल्याला भेटला आता, म्हणजेच 4Q इज इक्वल टू R, म्हणजे Q/R बरोबर 1/4. ओके, म्हणजेच Q इज टू R हे रेशो आपल्याला भेटला 1:4. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पी इज टू क्यू इज टू का आपल्याला आर जर विचारलं तर काय बनल ते, तर इथं पीची व्हॅल्यू 3 आहे, 1ची व्हॅल्यू दोन्ही रेशोमध्ये सेम असल्यामुळे आपल्याला चेंज करायची गरज पडणार नाही आहे, तर क्यू ॲज इट इज 1 घ्यावं लागेल आणि जे आर आहे ते म्हणजे आपला 4 आहे. ओके, तर अशा पद्धतीने डी ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर राहील. ओके, क्वेश्चन नंबर आता 4 बघूयात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असं सांगितलं, कन्सिडर द फॉलोइंग रिलेशनशिप्स अमंग द मेंबर्स ऑफ अ फॅमिली ABCDEF. अशी फॅमिली एक ABCDF 6 मेंबरची फॅमिली आहे आणि त्याला आपण एका डायग्रॅममध्ये फॉर्म केलं किंवा त्यांचे रिलेशन आपण बनवले तर आपल्याला लगेचच क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर एकूण 6 पर्सन आहेत. कंडिशन 1 काय सांगितली, नंबर ऑफ मेल इज इक्वल टू नंबर ऑफ फिमेल. या कंडिशननुसार एक कळून जाईल तुम्हाला की 3 मेल असतील आणि 3 फिमेल असतील. ओके, म्हणजे ABCDEF, तर याच्यापैकी 3 मेल असतील आणि 3 फिमेल असतील. ओके, कंडिशन 2 काय सांगते, A अँड E आर सन ऑफ F. तर तुम्हाला माहिती असेल की आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये बघितले हे मेल फिमेल आपण डिनोट कसे करतो. तर परत मी एकदा थोडक्यामध्ये रिवाईज करून देईल तुम्हाला. जो मेल आहे तो आपण एका बॉक्सनी दर्शवतो, जर फिमेल असेल तर ते एका सर्कलनी दर्शवतो. या दोघांमध्ये जर त्या दोघांचं लग्न झालं असेल तर त्याच्या दोघांमध्ये इक्वल टू असं साईन यूज करतो.
समजा त्यांना एखादा मुलगा असेल तर या कपलला एक मुलगा आहे तर आपण त्याला असा खाली ॲरो करून एक बॉक्सनी दाखवतो, मुलगा आहे म्हणून बॉक्स आहे. जर मुलगी असेल तर आपण त्याला सर्कलनी डिनोट करू. ओके. अँड या कपलमधल्या समजा या माणसाला किंवा या पुरुषाचे एखादे वडील दाखवायचे आपल्याला तर ते पुढं वरती ॲरो करून आपण त्यांना वडील दाखवू शकतो. ओके. तर अशा पद्धतीने रिप्रेझेंटेशन आपण करू शकतो या ब्लड रिलेशनमध्ये. तर आपण ॲक्च्युली ऑलरेडी एक ब्लड रिलेशनवरती लेक्चर अपलोड केलेलं आहे. या चॅनलवरचं पहिलं लेक्चर येते, तर ज्यांनी कुणी ते बघितलेलं नाही आहे तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये व्यवस्थित एकदम कागदावरती पेन्सिलने ते लेक्चर पूर्ण ड्रॉ करून तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. तर आता आपण सॉल्व्ह करूया, कंडिशन्स इथं पुट करूया अशाच पद्धतीने. पहिली कंडिशन काय सांगितली आहे की 3 मेल आणि 3 फिमेल असतील. दुसऱ्या कंडिशनमध्ये असं सांगितलं आहे ए अँड ई आर सन ऑफ एफ. तर म्हणजे सन आहेत म्हणजे ते मेल आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला असे दाखवायला लागतील ते ए आणि ई हे एफचे सन आहेत. एफ आपल्याला माहिती नाही आहे कोण आहे सध्या तरी, म्हणजे एफ आई पण असू शकतात किंवा वडील पण असू शकतात यांचे. ओके. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे जे भावंड असतात हे डिनोट करताना आपण त्याच्यामध्ये डॅशचा वापर करतो. मग एक सिंगल डॅश दोघांना कनेक्ट करून ठेवायचा, म्हणजे ते दोघं आता भाऊ आहेत हे आपण समजू शकतो. ओके. थर्ड कंडिशन काय सांगते, तर थर्ड कंडिशननुसार डी इज द मदर ऑफ 2, 1 बॉय अँड 1 गर्ल असं सांगितलेलं आहे. मग तुम्ही असं कन्सिडर बिलकुल करू शकत नाही आहे की हे जे एफ आहे याची डी बायको असेल आणि त्याला एक मुलगा आणि एक मुलगी, कारण हे चुकीचं होईल. कारण डीला दोनच बाळ आहेत असं सांगितलं आणि त्याच्यापैकी एक जो आहे हा मुलगा आहे आणि एक जे आहे ती मुलगी आहे. ओके. त्याच्यामुळं आपण सेपरेटली डीला ड्रॉ करू. डी आई आहे त्याच्यामुळे आपण त्याला सर्कलने डिनोट करणार आहे आणि डीला एक मुलगा आहे त्याच्यामुळे त्याला एक बॉक्स आहे आणि एक मुलगी आहे म्हणून एक सर्कल काढला आहे. ओके. तर ही झाली कंडिशन 3. कंडिशन 4 नुसार आता काय होईल, तर बी इज द सन ऑफ ए असं सांगितलंय, म्हणजे जो बी आहे हा एचा मुलगा आहे असं सांगितलं. ओके. म्हणजे या केसमध्ये ए मॅरिड आहे तर एला आपण असे 2 = दाखवून ठेवूयात आणि मॅरिड आहे म्हणून याला एक सर्कल काढून ठेवू. पण सध्या त्याची बायको कोण आहे माहीत नाही आहे त्याच्यामुळे तिथं एम्प्टी ठेवूयात आणि मुलगा त्याचा कोण आहे तर बी मुलगा आहे त्याच्यामुळे बीला आपण डिनोट करू आणि त्याच्या साईडनी बॉक्स दाखवूया. ओके. कंडिशन 5 नुसार काय सांगितलंय, देर इज ओनली 1 मॅरिड कपल इन द फॅमिली ॲट प्रेझेंट. तर ॲट प्रेझेंट हे महत्त्वाचं आहे, एकच मॅरिड फॅमिली असं सांगितलंय. म्हणजे याच्यामध्ये डी ही आई दाखवली एका मुलाची आणि एका मुलीची. याच्यामध्ये आपण एफला डीचं पार्टनर दाखवू शकत नाही आहे किंवा डी हा एफचा पार्टनर नसणार आहे, कारण एफला 2 मुलं आहेत. तर इथं एकच चान्स राहू शकतो की ए आणि डी हे पार्टनर आहेत. ओके. आणि डीला एक मुलगा ऑलरेडी आपण दाखवला आहे बीनी, एक मुलगी दाखवायची आहे ते आपण एक सर्कल करून दाखवू शकतो. आणि इथं या फॅमिलीमध्ये कोण एक एलिमेंट पुट करायचा आपला जो राहिला आहे तो आपण इथं ठेवू शकतो, म्हणजे सी आपण इथं देऊ शकतो. ओके. आणि आणखीन एक कंडिशनचा वापर करायला लागणार आहे आपल्याला. पहिल्या कंडिशनमध्ये सांगितलं की इथं एक मुलगा म्हणजे नंबर ऑफ मेल आणि नंबर ऑफ फिमेल हे सेम आहेत. तर इथं जर बघाल तर ए, ई आणि बी हे 3 मेल झालेले आहेत आणि फिमेल इथं 2च आहेत. त्याच्यामुळे एफ ही जी असणार आहे हे 100% फिमेल असेल. ओके. तर तुम्हाला कळालं असेल ही डायग्राम कशी फॉर्म केली आहे. अशाच पद्धतीने थोडीशी प्रॅक्टिस करा आता घरी. असे बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला भेटून जातील. ते प्रॅक्टिस केल्यानंतर लगेचच हा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि ब्लड रिलेशन सॉल्व्ह करायसाठी ही एकदम बेस्ट वे आहे. ओके. आता आपण या डायग्रामनुसार करेक्ट सेंटेन्स ओळखायचा आपल्याला. खाली 4 सेंटेन्स दिलेत ABCD मध्ये. ए सेंटेन्स असा आहे की ABC आर ऑल फिमेल. तर ABC फिमेल नाही आहेत, ए आणि बी मेल आहेत आणि सी फिमेल आहे. त्याच्यामुळे सेंटेन्स ए हे रॉंग असणार आहे. सेंटेन्स बी काय सांगते, ए इज दी हजबंड ऑफ डी. यस, या डायग्रामवरून लगेच कळून जाईल आपल्याला ए हा डीचा हजबंडच आहे. ओके. तरी आपण सेंटेन्स बाकीचे पण चेक करूया. ई अँड एफ आर चिल्ड्रन ऑफ डी. तर ई अँड एफ चिल्ड्रन आहेत का डीचे? नाही आहेत, कारण ते डीच्या अशा खाली आपण ॲरो करून दाखवलेलं नाही आहे. ओके. सी आणि बी हे डीचे चिल्ड्रन आहेत. ओके. आणि लास्टची डी कंडिशन आहे किंवा डी जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये आहे की डी इज दी डॉटर ऑफ एफ. तर हे रॉंग आहे. डी इज दी डॉटर इन लॉ ऑफ एफ आहे. ओके. म्हणजे डी ही एफची सून आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह करू. तुम्हाला हे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजत असतील. क्वेश्चन नंबर 5 पण सॉल्व्ह करू असाच. क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण एक पझलच आहे. ए ते एच पर्यंत असे सांगितले की फेसिंग नॉर्थ असे उभा आहेत किंवा स्टँडिंग नॉर्थ. ए ते जी पर्यंत म्हणजे ABCDEFGH. तर एवढे पर्सन आहेत. एकूण आय गेस की 8 पर्सन आहेत ABCDEFGH. ओके. आणि हे सगळेच्या सगळे नॉर्थकडं फेस करून उभा आहेत.
तर नॉर्थ आपण वरच्या डायरेक्शनला दाखवूयात, ते सगळे फेस करून आहेत आणि त्यांच्यासाठी एक प्रॉपर पोझिशन पण सेट करून देऊया एका लाईनमध्ये. ओके, आणि त्याला सुद्धा एक व्यवस्थित नंबर देऊन ठेवायचे म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडेल. ओके, तर 4, 5, त्यानंतर 6 आणि असंच आपण 8पर्यंत ह्या पूर्णच्या पूर्ण टेबल बनवून घेऊयात. ओके, तर आता एक रो फॉर्म झाली, त्याच्यामध्ये आपण 8 वेगवेगळ्या वॅकन्सीज दाखवल्यात आणि तिथं आपण प्रत्येकाला उभा करायचं आहे. पहिली कंडिशन काय सांगते की बी इज नॉट नेबर ऑफ जी, म्हणजे बी हा जीचा नेबर नको आहे, ही महत्त्वाची कंडिशन आहे. सेकंड कंडिशन आहे एफ इज टू द इमिडिएट राईट ऑफ जी अँड नेबर ऑफ ई, म्हणजे एफ जो असणार आहे हा जीच्या एक्झॅक्टली राईट हँड साईडला बसलेला असला किंवा राईटचा नेबर आहे आणि ई जो आहे हा सुद्धा एफचा एक नेबर आहे. म्हणजे एफसाठी एकच नेबर आता शिल्लक राहील, त्याची जागा एफच्या उजव्या बाजूला असणार आहे, त्याच्यामुळे आपण ईची पोझिशन त्याच्या राईट हँड साईडला देऊन ठेवूया. ओके, म्हणजे जी आपली डायग्राम फॉर्म होईल नंतर, तर त्याच्यामध्ये जी, एफ आणि ई यांची पोझिशन अशीच आली पाहिजे, यांच्या ज्या प्लेसेस आहेत ह्या अशाच आल्या पाहिजेत. ओके, कंडिशन थर्ड बघू आता. जी इज नॉट ॲट एक्स्ट्रीम एंड, म्हणजे जे एक्स्ट्रीम एंड आहेत म्हणजे पहिली आणि 8वी पोझिशन जी आहे तिथं जी नको आहे. ओके, त्यानंतर ए इज 6 टू दी लेफ्ट ऑफ ई, एची जी पोझिशन असणार आहे हे ई पासून 6th लेफ्टला असणार आहे, ही एक महत्त्वाची कंडिशन आहे. आणि शेवटची कंडिशन आहे एच इज 6 टू दी राईट ऑफ सी, एचची जी पोझिशन असणार आहे ही सी पासून 6th राईटवरती असेल असं सांगितलं आहे. ओके, याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2दा ट्रायल एरर करावं लागणार आहे. जर तुम्हाला पहिल्यांदाच सापडलं तर वेल अँड गुड, नाहीतर दुसऱ्या वेळेस लगेचच तुमची डायग्राम व्यवस्थित फॉर्म होऊन जाईल. 2च फक्त तुमचे ट्रायल होतील. ओके, ते कसे, तर आता आपण मेन डायग्राममध्ये फॉर्म करूया सगळं. आता सांगितले की जी जो आहे हा एक्स्ट्रीम एंडला नसावा, तर लेफ्ट एंडला पण नाही आहे आणि राईट एंडला पण नाही आहे. राईट एंडला तर पॉसिबलच नाही आहे, कारण राईट एंडला जर जीची पोझिशन असती तर जी पासून आपल्याला राईट हँड साईडला एफ आणि ई कुठं दाखवायचा प्रश्न पडला असता. ओके, त्याच्यामुळं जी जीची पोझिशन असणार आहे ही पॉसिबिलिटी आहे की राईट हँड साईड करून 3rd पोझिशन असेल किंवा 4th पोझिशन असेल. ओके, आपण 4th वरती ठेवून बघूया आणि त्या पद्धतीने डायग्राम फॉर्म करू. ओके, तर जीची पोझिशन मी राईट हँड साईड करून 4th वरती दिलेली आहे, त्याच्यानंतर एफ आणि त्याच्यानंतर ई. आता एक्स्ट्रीम राईट हँड साईड जी आहे याच्यामध्ये सुद्धा एक प्लेस वॅकंट आहे आणि एक्स्ट्रीम लेफ्ट सुद्धा आहेच. ओके, आता काय सांगितले चौथ्या कंडिशननुसार की एची जी पोझिशन आहे ही ई पासून 6th लेफ्टला आहे. मग आपण काउंट करूया, ई पासून 6th लेफ्टपर्यंत यायचं आपल्याला. फर्स्ट लेफ्टला एफ आहे, सेकंड लेफ्टला जी आहे, एक 3rd लेफ्ट, 4th लेफ्ट, 5th आणि 6th लेफ्टवरती आपल्याला ए इथं भेटला आहे. ओके, म्हणजे ई पासून आपण 6व्या लेफ्टला जर आलो तर आपल्याला एची पोझिशन भेटून जाईल. ओके, त्याच पद्धतीने असं पण सांगितलंय एच इज 6 टू दी राईट ऑफ सी, म्हणजे सी पासून एचची जी पोझिशन असणार आहे ही 6th राईटला असणार आहे. ओके, म्हणजे आपण राईटलाच आपल्याला एच पाहिजे, त्याच्यामुळं राईटला फक्त एकच चान्स आहे की आपण एक्स्ट्रीम एंडला जर एच बसवला तर तेच एक 6th पोझिशनवरती येऊ शकाल. ओके, तर कसं, तर आपण 6th पोझिशनपर्यंत यायचं आहे, म्हणजे एच पासून जरी लेफ्टला आलो 6व्या पोझिशनला तरी सुद्धा चालू शकेल, जसे की 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि 6th. जर सीची जी पोझिशन राहील ही एच्या राईट हँड साईडला राहणार आहे. ओके, त्यानंतर आता 2च पोझिशन वॅकंट आहेत आणि आपल्याला सुद्धा 2च एलिमेंट बसवायचे आहेत, ते म्हणजे एक आहे बी आणि दुसरा म्हणजे डी. आणि असं पहिली कंडिशनमध्येच सांगितले की बी आणि जी हे शेजारी नसावेत, त्याच्यामुळं बीला एकच पोझिशन राहील ती म्हणजे सीच्या शेजारी आणि डीची पोझिशन जी असेल ही बी आणि जी यांच्यामध्ये. ओके, तर अशा पद्धतीने व्यवस्थित डायग्राम फॉर्म होऊन जाईल. आपण एकसुद्धा कंडिशन इथं व्हायोलेट केलेली नाही आहे. तुम्हाला डायग्राम फॉर्म झाल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या कंडिशन्स या डायग्राममध्ये फुलफिल होतात का ते सुद्धा चेक करावं लागणार आहे. ओके, एक्झाममध्ये ते क्रॉस चेक करायचं एकदा, जेणेकरून तुमची पझल चुकणार नाही आहे. ओके, आता आपण ज्या सेंटेन्स दिलेले आहेत त्यांचा विचार करायचा आहे आणि आपल्याला करेक्ट सेंटेन्स निवडायचं आहे. ए सेंटेन्स दिले, सी इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ ए. सी जो आहे हा एच्या किंवा सी इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ ए, म्हणजे एच्या लेफ्ट हँड साईडला सी आहे का, तर सीची पोझिशन ए पासून राईट हँड साईडला, कारण सगळेच्या सगळे नॉर्थकडं फेस करून उभा आहेत. ओके, त्याच्यामुळं पहिलं सेंटेन्स हे चुकीचं असेल. दुसरं सेंटेन्स आहे डी इज इमिडिएट नेबर ऑफ बी अँड एफ. तर डी आपण बघितले बी आणि एफचा नाही आहे, तर बी आणि जीचा नेबर आहे तो, त्यामुळं बी कंडिशन पण चुकीची आहे. सी कंडिशन आता बघू, जी इज टू द इमिडिएट राईट ऑफ डी. तर जी हा डी पासून इमिडिएट राईटवरती आहे का, तर यस, हे करेक्ट सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे आपला आन्सर राहणार आहे पर्याय सी. ओके,
तर इथं आपण हा प्रश्न सुद्धा व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला कळाला असेल, हा डायरेक्शन सेन्सवरती बेस्ड होता. क्वेश्चन नंबर 6 सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 6 हा कोडिंग डिकोडिंगवरती आधारित आहे. अशा प्रकारचा आपण लेक्चर ऑलरेडी कंडक्ट केलेलं आहे आणि तोच प्रश्न, तशाच टाईपचा प्रश्न UPSCने सुद्धा विचारलेला आहे. ओके, याच्यामध्ये असं सांगितलंय 256 याचा मिनिंग आहे रेड कलर चॉक. तर रेड कलर चॉक हा 256चा मिनिंग आहे. त्यानंतर 598चा मिनिंग आहे ग्रीन कलर्ड फ्लॉवर. ओके, तर हे तुम्ही न काही लिहिता सुद्धा सॉल्व्ह करू शकता. हा ओरली क्वेश्चन सॉल्व्ह होणारातलाच आहे. 254मध्ये काय सांगितलंय की व्हाईट कलर चॉक. तर व्हाईट कलर चॉक हे 254चा मिनिंग आहे. तर विचारले की व्हाईटसाठी कुठला कोड यूज केलेला आहे. व्हाईट कुठं कॉमन आहे का ते चेक करायचं. तर व्हाईट इथं एकदा पण कॉमन नाही आहे, म्हणजे फक्त एकाच ठिकाणी व्हाईट आलेलं आहे थर्ड सेंटेन्समध्ये. मग बाकीचे जे एलिमेंट असतील किंवा जे अल्फाबेट असतील तेच तरी कॉमन पाहिजेत आपल्याला. थर्ड सेंटेन्समध्ये कलर आणि चॉक हे फर्स्ट सेंटेन्समध्ये यूज झालेले सुद्धा आहेत. त्याच्यामुळं थर्ड आणि फर्स्ट सेंटेन्सचाच फक्त विचार करा सॉल्व्ह करताना. थर्डमध्ये आणि फर्स्टमध्ये हे 25 कॉमन आहे. त्याच्यामुळं 6 जो कोड असणार आहे हा रेडसाठी असणार आहे आणि 4 जो कोड असणार आहे तो व्हाईटसाठी असणार आहे. ओके, ज्यांनी कुणी कोडिंग डिकोडिंगचं लेक्चर बघितलेलं नाही आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेल की इथे एक लिंक येईल, तुम्ही तिथून MPSC CSATचे सगळे लेक्चर बघू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करू आता. क्वेश्चन नंबर 7 सुद्धा इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यामध्ये असं सांगितलंय सपोज द ॲव्हरेज वेट ऑफ 9 पर्सन इन is 50 kg. The average weight of first 5 person is 45 kg, whereas the average weight of last 5 person is 55 kg. Then the weight of fifth person will be. म्हणजे असं सांगितले की 1 ते 9 असे पर्सन आहेत पहिल्यांदा ज्यांचं ॲव्हरेज वेट सांगितले 50 kg. ओके, आणि पहिले 5 त्याच्यापैकी म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 हे जे पर्सन आहेत यांचं ॲव्हरेज वेट दिले तुम्हाला 45 kg. त्यानंतर असं सांगितले जे शेवटचे 5 पर्सन आहेत म्हणजे 9वा, 8वा, 7वा, 6वा आणि 5वा हे 5 जे पर्सन आहेत ह्यांचं वेट सांगितले 55 kg आहे. तर मग जो 5वा पर्सन आहे जो इथं दोनदा आपण त्याला ॲडिशनमध्ये घेईल तर त्याचं वेट काय असणार आहे. ओके, तर हे सगळ्यात सोपं ॲव्हरेजवरती डिपेंड आहे. हा आपण ॲव्हरेजवरती पण लेक्चर ऑलरेडी कंडक्ट केलेलं आहे. तर 1 ते 9 म्हणजेच आपल्याला पहिल्यांदा त्यांचं टोटल वेट काढायला लागेल. टोटल वेट त्या टोटल 9 जणांचं किती असणार आहे तर 9 गुणिले 50 म्हणजेच 450 kg हे त्यांचं टोटल वेट असणार आहे. त्यानंतर पहिल्या 5 पर्सनचं जर टोटल वेट आपण विचारात घेतलं तर ते म्हणजे 5 गुणिले आपल्याला 45 करायला लागेल. ओके, तर 5 गुणिले 45 करताना तुम्ही एका अंकाला सुद्धा मल्टिप्लाय करू शकता किंवा जर आणखीन पटकन सॉल्व्ह करायचं असेल तर असं डायरेक्टली मल्टिप्लाय करा. याला 40 कन्सिडर करायचं म्हणजे 4 पंचे 20 हे झाले 200 आणि 5 गुणिले 5 25 म्हणजे 225. ओके, आणि टोटल मग परत शेवटच्या 9 पर्सनचं वजन म्हणजेच 5 गुणिले 55 करायला लागणार आहे. तसंच मल्टिप्लाय करा, पहिल्यांदा 50ने मल्टिप्लाय करा दॅट इज 250 भेटेल आणि 5 गुणिले 5 25 म्हणजे 275. मग आपल्याला या 1 ते 9 पर्सनची इथं बेरीज करून बघावी लागेल. म्हणजे पहिल्या, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे पहिल्या 5ची आणि शेवटच्या 5ची यांची जर बेरीज केली तर तुम्हाला 500 भेटेल. ओके, म्हणजे 225 अधिक 275 म्हणजे 500 kg झालं. मात्र पहिल्या 9 पर्सनची जी बेरीज सांगितली आपल्याला ॲव्हरेजनुसार 450च भेटली पाहिजे. इथं 500 का भेटली आहे कारण आपण 5व्या पर्सनला 2दा काउंट केला आहे. ओके, त्याच्यामुळे जे एक्स्ट्रा वेट आहे आपण ते वजा करू म्हणजे 500 वजा 450 केल्यानंतर जे 50 kg भेटणार आहे हे त्या 5व्या पर्सनचं वेट असेल. ओके, तर सोपा प्रश्न होता, ॲव्हरेजवरती डिपेंड होता. आपण ॲव्हरेजवरती सुद्धा एक लेक्चर कंडक्ट केलेलं आहे, तुम्ही ते सुद्धा व्यवस्थित बघा. ओके, तर अशा पद्धतीने जे तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन्स होते ते सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. आता आजच्या या सेशनमधून तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील UPSCच्याच पेपरमधले हे पण काही क्वेश्चन असतील तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करा. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, समोर तुम्हाला क्वेश्चन दिसत असतील. ऑल कलर्स आर प्लीजंट, त्यानंतर सम कलर्स आर प्लीजंट, नो कलर इज प्लीजंट, सम कलर आर नॉट प्लीजंट असं सांगितलं आणि त्यानुसार तुम्हाला कुठलं ट्रू सेंटेन्स होईल किंवा फॉल्स होईल हे ओळखायचं आहे. ओके, म्हणजेच हा सिलॉगवरती डिपेंड असलेला चॅप्टर आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आता बघू. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ॲव्हरेजबद्दलचा दिलेला आहे. ॲव्हरेज रेनफॉल सांगितले. एका सिटीमध्ये ॲव्हरेज रेनफॉल पहिल्या आठवड्यातल्या पहिल्या 4 दिवस हे 0.40 इंच एवढी आहे. त्यानंतर रेनफॉल ऑफ द लास्ट 2 days म्हणजे शेवटच्या 2 दिवसांमधला जो रेनफॉल आहे ह्याचा रेशो दिला आहे 4:3 मध्ये. द ॲव्हरेज ऑफ 6 days 6 दिवसांचा जो ॲव्हरेज आहे हा दिला आहे 0.50 इंच. ओके, आणि व्हॉट वॉज द रेनफॉल ऑन द 5th day असं विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, थोडासा ट्रिकी ॲक्च्युली. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं CSAT बद्दलची चांगली इन्फॉर्मेशन असलीच पाहिजे.
क्वेश्चन नंबर 3 आता सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 3 असा होता, द आउटर सरफेस दिलेला आहे ऑफ अ क्यूब, म्हणजे 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटरचा क्यूब आहे आणि याला लाल कलर दिला असं सांगितलंय आणि त्याच्या एक छोट्या छोट्या 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटरचे त्याचे छोटे छोटे क्यूब फॉर्म केलेत आणि जो लाल कलर होता हा बाहेरून दिला होता सरफेसच्या. तर असं विचारले की असे किती क्यूब्स राहतील की ज्यांचे फेसेस हे पेंटेड नसतील. ओके, म्हणजे असे किती क्यूब भेटतील आपल्याला की त्याचा एक सुद्धा फेस हा पेंटेड नाही आहे. ओके, तर हा तो प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 4 आता बघू. क्वेश्चन नंबर 4 मध्ये सांगितले, इन अ स्कूल देअर आर 5 टीचर ABCDE असं सांगितल्यानंतर A and B टीचर्स हिंदी अँड इंग्लिश, C and B टीचर्स इंग्लिश अँड जॉग्रफी, D and A टीचर्स मॅथमॅटिक्स अँड हिंदी, E and B टीचर्स हिस्ट्री अँड फ्रेंच. त्यानंतर असं विचारलं तुम्हाला, हू टीचर्स मॅक्झिमम नंबर ऑफ सब्जेक्ट्स. ओके, हा पण एक सोपा प्रश्न, व्यवस्थित सॉल्व्ह होऊन जाईल. आणि क्वेश्चन नंबर 5 आहे, द मंथली इन्कम ऑफ X अँड Y आर इन द रेशो ऑफ 4:3 अँड देअर मंथली एक्सपेन्स पण सांगितलंय आर इन द रेशो ऑफ 3:2. However, each saves ₹6,000 per month. What is their total monthly income? तर हा तुमच्या रेशो प्रपोर्शनवरतीच डिपेंड असलेला क्वेश्चन आहे. अतिशय सोपा प्रश्न होता आणि ज्यांनी कुणी हे क्वेश्चन अटेम्प्ट केले असतील UPSCच्या एक्झाममध्ये त्यांचा 100% पेपर 2 तरी कव्हर होईलच. ओके, तर अशा पद्धतीने या लेक्चरमध्ये सुद्धा आपण तुमच्यासाठी 5 होमवर्कसाठी क्वेश्चन्स आहेत आणि हे सेशन आपण छानपणे कंडक्ट केलेलं आहे. तर जे कुणी आत्तापर्यंत फॉलो करत नाही आहेत त्यांना मी आणखीन एकदा रिक्वेस्ट करेन की डेली क्विजचं सेशन हे रोजच्या रोज फॉलो करत जा. आम्ही इथं एक दिवस CSAT कंडक्ट करतो आणि दुसऱ्या दिवशी करंट अफेअरचे 10 क्वेश्चन्स घेतो. ओके, त्याच्यामुळे तुमची नक्कीच बाकीच्या सगळ्या एक्झामसाठी भरपूर प्रॅक्टिस होणार आहे. आता तुमची कंबाईन एक्झाम फार जवळ आलेली आहे, त्याचबरोबर PSIची मेन्स एक्झाम आहे, त्यानंतर टॅक्स असिस्टंट एक्झाम आहे, त्याच्यामुळे भरपूर एक्झाम्स आहेत. जर चांगलं प्रिपरेशन तुमचं असेल तर सगळ्याच्या सगळ्या एक्झाम्स तुमच्या क्रॅक होत राहतील. ओके, त्याच्यामुळे व्यवस्थित हे सगळेचे सगळे सेशन अटेंड करा आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कुठं काही एफर्ट्स पण नाही द्यायचे, फक्त तुम्हाला थोडासा तुमचा वेळ द्यायचा आहे. ओके, आणि तो पण तुमच्या अभ्यासासाठीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही तेवढा एफोर्ड करू शकता. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.